हो ललिताबाई, काय करून राहिल्या हो? चला ना लवकर, येत नाही का मग शेतात? काय हो, आता आली का? तो आलीच तर वाट पाहून राहिली. किती वेळची वाट पाहिली हो, झालंच नव्हतं का तो काम घरचे? नाही ना हो, लेकराचे डब्बे, लेकराला तयार करून हे करून शाळेत पाठवावं लागते की नाही हो? सगळं करून या लागते ना, मग जसा उशीर तर होणारच ना. हो माय, ते बी आहे तुले म्हणा. चला आता जाऊ. ते बायाचा काही नियम नाही माय, रोजच भाजीपाला थोडा यायला, त्याच्यासाठी मला रोजच जायला लागते. हो म्हणून म्हणलं, आता तुम्ही म्हणाले किती दिवसापासून नाला लावायला, चला चला म्हणून जाऊन जेव्हा म्हणलं, आता घेऊन जेव्हा म्हणलं तुमच्या वरातला भाजीपाला. हो ना माय, चाल ना, तुला कुठं नाही म्हणतो माय, बाया त्याला घेऊन चालल्या माय फुकटाच्या. त्याला ते काय कामधंदे नाही, रोजच यायला म्हणून तुम्हाला जायला लागलं. चला माय, आता गोष्टी करू नये, चला उशीर होईल मग, तिकडून लवकर या लागल. घरी अजून लेकर येतील शाळेतून. चला लवकर जाऊन लवकर येऊ मग. हो चल मग जाऊ लवकर. आता सकाळी सकाळी लवकर जाऊन येऊ. सकाळी सकाळी गडबड राहते माया बायाची, इकडे मग घरातलं काम राहते, माणूस काय लक्ष देते का हो, जाते वावरात पण लक्ष नसते त्याचं. चला माय, झोऱ्या गिऱ्या काही नाही आणला सोबत, आहे का तुमचा काही असेल तर द्या मला. चाल ना माय, मळ्यात आहे ना आमच्या, तिथे ठेवलेले असे झोरे, तिथं असेल तिथला घेऊ मग, आणू तिथून भाजीपाल्याला काय काही आणता येते. हो म्हणून सापडतच नव्हता हो घरी, म्हणूनच आलो मी, मला माहितीच होता तुमच्या इथे भेटते म्हणून. हो मी इथं सगळंच भेटते, लई झाले आता, मी इथं सगळंच भेटे ना माय. मला काही म्हणू नका हो, मी काय नेतो तुमचं. तुले कोण काय मिळालं, चाल ना, तुले नाही म्हणून राहिलो हे दुसऱ्या बाया मला त्रास देऊन राहिल्या ना, नुसत्या फुकट्या, त्याच्या मी कदरून गेली हो माय. चला चला आता जाऊ लवकर, चला बरं. हो चल माय. ललिताबाई, काय हो, काय भाजीपाला आहे हो तुमचा, काय मस्त आहे हो. मी किती दिवसानंतर आली हो, पाहिलाच नव्हता इतका हिरवागार, काय वांगे लागले हो ना हो. मी तर तुला कवाय म्हणतो चाल चाल, तू येतच नाही हो. नाही हो ललिताबाई, येणंच होत नाही हो, लेकरं लहान आहे ना, लेकराचे डबे करणार, घरचे काम सरतच नाही ना, मग कसं येणं होईल. आज काम पण भेटलं म्हणून आली. आणि मला नाही आवडत तसे फुकटाचे, नाही आवडत नाही मला ते बाया दुसऱ्या बायासारखं फुकटाचं नाही आवडत बाई. म्हणून तर एवढा चांगला भाजीपाला आहे, म्हणून तर जळते ती संगी अशी ती कांती लय जळते होती मावर, लय जळते त्या जळकुंड्या. हो नाही तर का ललिताबाई, तशाच आहेत हो ते, त्याला बरं दिसत नाही हो फुकट्याले. रोजच नाही आवडते माय, कसं नाही आवडते माय लोकांच्या वरातून असा भाजीपाला. आमच्याच भरोशा आहे मग त्याचं सगळं, पाण्याचं काय भाजीपाल्याचं काय, इकडूनच आणते तिथं का होते, पैसे देऊन आणते का भाजीपाला, फुकट्या अशा आहेत ते. हो माय, गोष्टीत आशा करते ता, असं आणलं तसं आणलं, लोकांच्या वरातून नेते माय चोरून न्याय, कसं वाटते माय त्याला. तसंच आहे त्याचं, हे माणूस काही म्हणत नाही ना, लय भाऊ भाऊ करते ता, घेऊन जाते ता. हो माय, दामू भाऊला देवाय कसं वाटते माय, किती मस्त भाजीपाला आहे हो तुमचा. या बायाला लावताय काय लावा तुम्ही, दुसऱ्या बायाला लावायला चांगला भाजीपाला काढून एकदाच काढून घ्यायचा माय तुम्ही. हो ना, येत नाही ना, दुसऱ्या बाया येत नाही ना, तसं लाडू गडी लावून आणलं होतं मी, अंड्याच्या अंड्यान मध्ये सुनून राहिल्या माय. ललिताबाई पलीकडे हो, अशा शहरात पाहणं आंब्याला किती आंबे आले, आजच पाहून राहिली हो मी, किती आंबे आले पाहणं. हो ना आले ना, पण आपल्या काय कामाचे आहे माय, कोण नाही माहिती त्याचे आंबे म्हण, नेलं तर उगे वड्डाची ती म्हातारी कोणती सुद्धा माहिती नाही हो. आपण जाऊ का भाजीपाला नंतर नेऊ, जाता नाही, भाजीपाल्याचं काय तुमचंच आहे, पहिले आंबे आणा हो, काही कच्ची कैरी खवडत आहे हो, लोणचे होते मस्त. हो ते आंब्याचं नाव काढलं तर मला आवडते हो, कच्च्या आंब्याचं ते मस्त जेवणासोबत मस्त लागते हो कच्चे आंबे. मला भीती वाटते हो, भीती म्हणजे काय, आमच्यावर ते फुकटाची नेते, पण एक दिवस पकडलं तर ती बुडी कोणती सुधी आहे वडायची. नाही हो, वावरात कोणी दिसून नाही राहिलो तिकडं, या टाइमला कोणी येलो, कोणी येत नाही. जाऊ आपण पटकशी, खाल्ले पडलेले राहते काय घेऊन येऊ आणि पटकन जाऊन येऊ. जाऊ का मग, घेऊन येऊ का. हो दिसून राहिलो, मला बी दिसले होते त्या दिवशी. हे माणूस काय आणते हो, या माणसाला तर लेकट आहे हो आणायचा, आणि आपल्या वरातला म्हणलं तर फुकटाचा त्याला देते, घेऊन जा घेऊन जा, त्याचं म्हणलं तर नको म्हणते काहीच. तसंच असते हो, या माणसाचं तसंच असते, त्याला आणवटत नाही दुसऱ्याचं, असेच करते ते माणसं. आपण काय करू, जाऊ आणि घेऊन येऊ. आंबा बी खालीच आहे हो, गोटे मारले की पटकन आंबे खाली पडते, तर खाली काही पडले असेल वाऱ्यानं ते बी घेऊन येऊ. चला ना, झोऱ्या भरून घेऊन येऊ, मस्त लोणचं होते आणि मस्त कच्चे आंबे मस्त लागते हो जेवणासोबत. हो मावले मन करायला होतं त्या दिवशी आणायला, पण ती अशी होती ना, अशी होती कांती होती, येतच राहते का माहिती वावरानं, काय काम आहे द्यायचं ते, त्याच्यामुळे मी नाही आणलं. नाही ना, अशा मला घरी दिसली, ते कांताबाई घरीच आहे, पाहायला येते ते बुडी काला येते आता, जाऊन घेऊन येऊ आपण. तसं म्हणते का मग, चल चांगला घेऊन येऊ, थैले थैल्या भरून घेऊन येऊ आंबे, खाली साहित्य त्याचे आंबे, आमच्या वरातला कसा घेऊन जाते हो, वरणाचा भाजीपाला घेऊन जाते, घेऊन येऊ त्याच्या वरातला. चल हो ललिताबाई, तसंच असते, आपलं नाही तर मग आपण त्याचं घेऊन यायचं. चला ना, झोरे झोरे भरून घेऊन येऊ मस्त आंबे. चल माझ्या तू म्हणाली चल पाहू पहिले आजूबाजूला कोणी आहे का, चल घेऊन येऊ मग. हो चला, हो समोर तुम्ही घेऊन येऊ, चला तिकडे तुमच्या तिथं झोरी आहे का पाहू, त्याचे भरून घेऊन येऊ. चल पहिले गोळा करून मग घेऊ झोऱ्यानं भरून, एका झोऱ्यात घेऊन मग दोघी वाटून घेऊ. बरं तसं करू, चला मग. माय आंबे काय वर्षी आले माय, मस्त रमेला काय टाइम भेटत नाही, वरात काही नाही, दुसरंच काम करत बसले मी आता, मला रोजच्या लागते माय राखण करायला आंब्याला, भले येते तिथं कोणी बी आंबे नाही आले. नाही ललीन कोंबली इकडे काय आली असलं बरं, इकडं काय काम असेल त्याचं. मला तर वाटून राहिलं आंब्याकडे पाहून येऊन राहिलं ते दोघं जणी. पाहू तर खरी, आता मी इथे लपून बसतो, पाहतो काय करते ते दोघं जण. मारलेली गोष्टी करते ना, आज पाहतोच काय करते, आंब्याला नेत सोडतच नाही ललीला, तिची भीती येतील कोंबली, दोघी सारख्याच येतात नाही मानकुड्या. येऊन राहिल्या जवळ, याच्यासाठी येऊन राहिल्या ते कच्च्या कैऱ्या दिसायला, आता खायचं म्हणून करायला सर. पाहतो आता, लपतोच आता मी इथं, पाहतो काय चालू आहे त्या दोघी जणीच. काय ललिताबाई मग घ्यायचे आता आंबे. आंबे काय दिसून राहिले हो, काय लदबत आंबे आले हो, खूपच आंबे आले हो ना कोमल. आता चांगला झोया भरून नेऊ, मावारातला कसा भाजीपाला नाही ते, आता चांगले आंबे नेऊ, दिसून तर राहिले नाही कोणी, नेऊ आता त्याला थोडा पत्ता लागला आपण नेला म्हणून. हो ललिताबाई, आता घरी गेलं ना मस्त लोणचं घालतो, ते लोणचं आपलं रोजचं खायला मस्त लागतं. किती दिवस जाते आपल्याला आंबे, आता विकत घ्यायचं कामच नाही, आणि आंबे तसेच आहे हो, चांगले दिसून राहिल्या कैऱ्या.
हो मला माहित आहे आंबा आम्ही खाल्ला होता. जास्त आंबटे नाही, मस्त गोड आहे हो. भाकरी सोबत जेवणासोबत मस्त जाते हो, मस्त जेवण जाते हो. हो ना आपला खालीच आहे हो, हात बी पुरते पाहिजे ना किती खाल्ले आंबे आहेत, खूपच खाल्ले आहेत. हो आपण हातानेच तोडू ना, खाली पडलेले बाई घेऊ तेवढे आहे ते आणि हातातच तोडू आंबे. हो ललिताबाई, हो तुम्ही तिकडून मी इकडे होतो, चांगला झोऱ्या भरून घेऊन जाऊ आता. हो माय मी पाय आंबे तोडतो, तू इकडे तिकडे लक्ष दे. काय सांगत आहे बुडीचं, इकडे तिकडे बसून राहील मग चांगलीच काढते माहिती आपली. नाही हो पोलीस दिसून नाही राहिलं, दिसली असती नव्हते. नाहीये, चला तोडून घेऊ. चल माय मग करू सुरुवात. आंबे खालचे पडलेले काही घेऊ आणि वरचे तोडू काही. घे हो कोंबले, तू खालचेच मी वरचे तोडतो. घे जेवढे आहे तेवढे, मग खालचे आपल्याला जेवढे जेवढे हाताला लागते तेवढे तेवढे मी तोडून घेतो. हो ललिताबाई मी खालचे घेतो, तुमच्या हाती लागते तसे घ्या तुम्ही, टाका पटपट. भर ना लवकर लवकर भर ना, येईल ना कोणी अजून. घेऊ भर लवकर, भरत झाला थैला आता, थोडीशीच राहिली तर भरला की घेऊन जाऊ आता. हो ललिताबाई बरेच भरले की हो, बरेच आंबे भरले. घ्या ना आता भरत आला ना यायची म्हातारी. घ्या ना अजून, घ्या ना थोडेसे कमी झाले हो, घ्या घ्या थोडा. माय कोमल आली हो म्हातारी, कुठून आली हो, दिसलीच तर नव्हती हो, कुठला पण बसली होती बाई. माय ललिताबाई आता आपण जिच्या तावडीत सापलो माय, आता आपलं काही खरं नाही. आणि आंबे कमी घेतले का हो आपण, फुल भरले की हो थैला. हो ना हो कोमल, आंबे बी खूप घेतले ना हो, आता काही खरं नाही हो. आता लई बोलते बाई, आता भाजीपाल्याचं काय सहज काढते हो आता ती मावलं. काय गोष्टी करून राहिल्या हो दोघी जणी, हा काय गोष्टी करून राहिल्या. किती भरले होते आंबे, थांबा तुम्ही दोघी जणी आता. काही नाही हो काकू, थोडंसं कैऱ्या नेलं तो लोणच्याला, ते जेवण चाललं नव्हतं म्हणलं, थोडेसे तुमचे आंबे चांगले दिसून राहिले होते, न्यायला होतो मग आम्ही. काय लले थोडेसे आहे का लले, जीवाले काही वाटते की नाही. फुल झोऱ्या भरला की होत आवला आणि थोडेसे म्हणून राहिली. हा तुला थोडं लाज वाटू दे ना लले. थांब त्या कांतीला बोलतो, कांती वारतच आहे ना आता, बोलतो तिला बी. हो त्या दिवशी तर मार बनून राहिली ती हो चोट्टी, आणि आता तू काय करून राहिली चोट्टी, दोघी जणी चोट्ट्या. मी तर तुम्हाला भाजीपाला नेला नंतर बाजारातून आणला होता, आणि तुम्ही तर मावारातल्या दिवसात ढोळ्या चोरून राहिल्या की हो कैऱ्या. नाही हो काकू ते थोडेसे चोरले हो, नाही हो ते थोडेसे न्यायचे होते हो. ललिताबाईला मीच म्हणलं जाऊ म्हणून, ते खाऊ वाटाले तेव्हा थोड्याशा. कोंबले तू आणि ते लली दोघी सारख्याच एकमेकीच्या मैत्रिणी. हा मला काय माहित नाही का कोंबले, त्या दिवशी लावून दिलं भाजीपाल्यासाठी तू ना ललीले. थांबी त्या कांतीला आवाज येत होता, कांतीला पाहून तुमची करामत कशी आंबे चोरली ती बोलावती तसं आहे कांती. नका हो कांताबाई काय बोलत आहो काकू, नका हो तुमची घेऊन टाकावं आंबे. नाही नाही तो आम्ही नाही ना आता ओळखू दे ना, तू तर मारवड तू आमचा भाजीपाला नेला असं नेला, किती बोलतो तू आम्हाला. नाही नेला तरी 2-4 वांगे नेले तर किती बोलली होती हो त्या दिवशी तू. आता फुल झोऱ्या भरला की हो मावाला आंब्यानं, फुल झोऱ्या भरला की तू ना. नाही हो काकू घेऊन टाकावं तुमचे आंबे. नाही हो ते दिसले म्हणून आलो आम्ही इकडं. नाही मला कांतीला सांगाच लागते, दाखवतो ना तुमची करामत काय केली तुम्ही ते. ए कांता कांते इकडे इकडे, ते संगीता असेल तिकडे तर तिला घेऊन ये सोबत. काय हो पार्वती काकू काय झालं, काऊन आवाज येऊन राहिला. पाय नाही इकडं ललीला काय केलं पाय, ते पाय पहिले ना आंबे दिसून राहिले माझ्या झोऱ्यावरून. काय केलं मग, तेच तर तुला सांगून राहिली मी, त्याच्यासाठी तुला आवाज दिला. काय छोट्या दोघी ना कसा झोऱ्या भरला फुल आंब्यानं. माय हो काकू छोट्या गिट्या काय म्हणून राहिले हो तुम्ही, तुमचे आंबे घ्यायला लागले तर. हा आता आता कसं वाटून राहिलं तुला, त्या दिवशी कशी बोलून राहिली तू आम्हाला. हा काय काय बोलून राहिली ती किंवा त्या कांतीले त्या संगीले आशीले किती बोलून राहिली तू. काल मला बी भाजीपाला नाही आला तरी काय बोलून राहिली होती ना, आज तुला कशी मिरची झोमून राहिली हो. माय ललिताबाई खरंच हो, तुम्हाला काय वाटते का हो, कमीतरी आंबे घेतले का हो. हो कांताबाई तुम्ही कशाला बोलून राहिलो, तुमच्या घरातले घेतले का आम्ही, चालले तिथे बोलून राहिल्या. हा कांती बोलणार नाही काय, बोलते ते तू तिला कशी बोलली होती, भाजीपाला नाही तरी किती बोलली होती हो त्या दिवशी तिला. मग नाही तर काय आम्ही काय तुमच्या असं चोरून नेलेला हो माय. आम्ही विचारलं होतं दामूभाऊला, दामूभाऊ आम्हाला घेऊन जायला डायरेक्ट चोरून नेले हो माय आंबे. कमीतरी नेले का माय, फुल झोऱ्या भरला की हो, थोडंसं वाटत द्यायला पाहिजे ना. हा 2-4 आंबे नेले तर ठीक आहे माय. आता ललिताबाई आता काय माहिती तुम्हाला, आता छोटेच म्हणणार ना, त्या दिवशी किती बोलून राहिला तेव्हा, आम्ही तर चोरी नव्हती केली हो तुमच्या वावरात. हो कांताबाई तुम्ही कोण बोलून राहिलो, तुमच्या वावरातल्या घेते आंबे. हा नाही तर काय रोजच नाही तुम्ही वावरातल्या भाजीपाला चालल्या तिथं म्हणून राहिल्या. मानलेले तू बी चोरच्या चोराची झाली केलेली, त्या दिवशी मला अशीच बोलली होती की तू. आणि तू तर कोमल तुला बी सोबते का हो, हा आली याच्यासोबत आंबे घ्यायला थोडंसं वाटू दे ना तुला बी. काय हो कांताबाई अशा काय म्हणून राहिल्या, थोडेसे नेलो आम्ही कैरीसाठी खवट आले ते म्हणून. कैरीसाठी नेला थोडेसे फरक आहे ना हो, झोऱ्यात भरला तुम्ही. नाही हो आता मी सोडतो का, दामुले सांगतो ना, आता त्यालाही सांगतो, रमेश आहेच तिकडे त्यालाही सांगतो. हिच्या जीवाला काय वाटते का हो, कमी भरलं का चोट्टी ना गोष्टी तर नाही करता हो. हा माघारी असं आहे माघारी तसं आहे, मग लोकांच्या वावरातले इतकले वावरातले घेऊन जायचे का आंबे, हा इतकले आंबे घेऊन जायचे असते का. आता कोण बोलती पण झाली हो तुमची. हो कांताबाई तुम्ही जास्त बोलू नका, तुम्ही काय बोललो. जाऊ द्या ललिताबाई, चला इथून जाण्यात मजा आहे हो, लय आता आपल्या सोडत नाही दोघी जणी. हो माय काकू घेऊन टाका तुमचे आंबे, आम्हाला नाही पाहिजे, आम्ही चाललो. काय लले काय गोष्टी करून राहिली, हा एकदम कवळ्या कळल्या तू त्याला तोडून टाकल्या, आता काय झाडाला चिटकू काय मी त्याचं काय करू मी त्याचं. हो मग त्याचे पैसे द्यायला सांगतो मी आम्हाला चालल्या तिथं म्हणून राहिल्या छोट्या आणि गिट्ट्या. हो पैशाचा माल नको टाकू आम्हाला, काय वाटायला तर पाहिजे तोडता नाही, कशी तोडावं किती छोट्या कैऱ्या आहेत. मग नाही तर काय काकू बरोबर बोलून राहिल्या, तुम्हाला वाटायला पाहिजे होतं ना किती कवळ्या कैऱ्या आहेत, इतक्या मोठ्या कशा तोडायच्या, लोकांचं नुकसान करायचं. अजून वरून म्हणून राहिल्या की पैसे देतो तुम्हाला, पैशाला सगळं वाटत असते का, पैशाचा माल दाखवता तुम्ही नेहमी. हो कांताबाई तुम्ही कोण बोलून राहिल्या होती उभ्या उभ्या, हा तुमच्या घरातलं काय नुकसान केलं आम्ही. काय नको बोलू, आमच्या शेजारचे होते ते, आमच्या शेजारी चांगले आहेत बोलतो आम्ही. कांता तुला माहिती आहे का हो, त्या दिवशी ना मी बाजारातून आणलं होतं भाजीपाला, मला झोऱ्या पाहिला ना म्हणे, मावाल्या वारातच आणला, किती बोलून राहिली ती मला, ही किती बोलून, आता हिचं काय करू मी. असं झालं त्याला, ते नुसतं भाजीपाला सुन राहिला हो, नाही आणलं तरी आणलाच म्हणलं. आम्हाला त्या दिवशी तसंच केलं ना, किती बोलले ते 2-4 वांग्यावर किती बोलले मा, नाही ते बोलायला होत्या ना, मुद्दाम केलं होतं ना, त्याला वाटलं
मुद्दाम काला करू मला खाऊ वाटायला त्या दिसल्या कैऱ्या मग घेऊन चाललो मी थोडीशा काय झाली ते थोडीशा म्हणून राहिली वरी थोडा करून थोडीशी आहे 2-4 कैऱ्या मला विचारला असं देत होती तुले एवढा मोठा झोऱ्या भरून टाकला आणि किती नुकसान केलं होतं ना आमचं आणि ती मैत्रीण कोंबली पाहिजे कशी उभी राहिली चोरासारखी हो काकू मध्ये बोलला का तुम्ही चोर गिर मी कवा येत नाही ना आजच आली बोलून राहिल्या मला हो ना मा आजच आली इतक्या मोठ्या झोऱ्या भरून कैऱ्या घेऊन चालली ना कमी आहेस का तू हो नाही तर काय माहिती थोडी वाटायला पाहिजे होत्या माय कसं थोडं माहिती कोळ्या कैऱ्या थोडंसं वाटायला पाहिजे होत्या की नाही मस्त तोडून घेतल्या असं नाही करावं ना कोणाच्या वरातलं हो कांताबाई तुम्ही तर मला शिकूच नका कोणाच्या वरातलं तुम्ही जर गेल्या परत रस्त्याला येता जाता किती नेता मावरातला भाजीपाला सांगून राहिल्या मला वरी मा काय बोलून राहिल्या हो कवा पाहिला हो तुम्ही त्या दिवशी एक दिवस नाही पाहिला तर ते 2-4 वांग्यावर किती बोलून राहिल्या हो तुम्ही तोडले होते वांगे कवा तो असं नुकसान करता ना आम्ही कोणाचं कांता इले सवय झाली ना इले सवय झाली मुद्दाम करते ही इले सवय झाली आता बोलायची ते कोणाला ती आपल्यालाच बोलते तरी मी पाहिलं यायले अरे मी मग सुटा लागत होतो मी लपून बसली होती मी येऊन राहिल्या तिकडून मी म्हणलं तरी येऊन राहिल्या म्हणलं काहीतरी आंबे सोडा राहते मला नाही वाटलं इतक्या पटापट इतके आंबे तोडतील म्हणून खायचे तर उचललेच वय आहे ना आणि वरची तोडली वय आहे ना माय मग लपून बसली होती का माय दिसली बी नाही ना कुठे लपली होती जाऊ द्या काकू घेऊन टाका आता किती बोलून राहिल्या हो तुम्ही पण घेऊन टाका तुमचे आंबे वरी तोंड करून म्हणून राहिले घेऊन टाका तुमचे आंबे काय करू मी त्या आंब्याचं लोणचं करता येत नाही काही नाही म्हणजे ते दामुले तात्याले आणि त्या रमेशले सांगाच लागते ना ती करा काय केली तुम्ही ते तुला कैऱ्या खायचं ना त्या दोन मुद्दाम केलं तुला वाटलं की महाराष्ट्राचा वावर आहे हे रोजच भाजीपाला घेऊन जाते मग मी याची कशी खोळमडी करून तू मुद्दाम केले असं हो नाही तर काय काकू मुद्दामच केले आहे ना अशाच करत आहे कधी नाही तो माय याच्या वरातला भाजीपाला तरी किती बोलते माय कसा खरंच बोलते नुसत्या त्या दिवशी पाण्याहून काय बोलल्या बस सवयच पडली होय यायला त्याच्यात मुडकं घालायची हो कांताबाई काय बोलून राहिल्या त्याच्यात मुडकं घालायची जास्त बोलू नका माय तुम्ही काय नको बोलू दिसलं जाईल ना ते अर्धा निम्मा आंबा रिकामा केला किंवा तुम्ही दोघी ना नाही हो कांता लई आज गाही लई बोलते ना तसा ठस बोलते हो मला किती बोलली माय काल आणि किती बोलून राहिली ती आज आली वरी मावारात कैऱ्या तोडायला किती नुकसान केलं माही ना मावाला हो काकू तुमचं काही नुकसान नाही केलं मी सांगितलं तुम्हाला पैसे देतो याचं किती होते ते हो तू पैशाचं माल टाकू आम्हाला जाऊ दे ना काकू घेऊन टाका तुमच्या कैऱ्या चालू ना मी जाऊ दे ना आता मला घरी असं कसं जाऊ देऊ चालल्या तर तोड्या कमी तोडल्या का तुम्ही किती तोडल्या ते फुलून जोऱ्यावरला की माहिती काय मंडळी मग आवडला का तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ या व्हिडिओचा पाठ आता उद्या पाहायला मिळेल तुम्हाला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आता माहित नाही ललिताबाईला काकू काय सजा देते